सरोज सांब्रलिनाबुधारं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृत साधु संन्यास योगं मुखे यश वेदार्थ शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांची केली स्मरण होय सख विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी। प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील आहे। या ओवीतून माऊली सांगतात, आपले आईवडील जर जिवंत असेल तर तीर्थाला जाण्याची गरज नाही सज्जनाओ, पण या कलियुगामध्ये वेगळंच बघायला मिळतंय आणि आयुष्यात तुम्ही दोन व्यक्तींची खूप काळजी घेतली पाहिजे। त्या दोन व्यक्ती आहेत, तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हरत राहिलेले तुमचे बाबा, पण तुमच्या हरण्याला सतत जिंकत मानत आली ती आई। वडिलांच्या निधनानंतर दोन भावांनी आपल्या आईची वाटणी केली। दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाले, बघता बघता ते आता वाटणीवर आले। 12 खानाचा वाडा 6 खानाची वाटणी केली, दोघांमध्ये भावकीची भिंत आली। घराची एकही वीट विधवा आईच्या वाट्याला नाही आली। त्यांनी 12 खानासमोर तिच्यासाठी झोपडी तयार केली। भांडी कुंडी जमीन जुमल्यांची झाली समान वाटणी। विषय राहिला फक्त विधवा आईला कोण देणार भाकरी आणि चटणी। दिवाळी सणासाठी तिला कोणी नवी साडी नाही दिली, मग तिने 2 लुगड्यांची नवी चिंधी तयार केली। भाकर तुकड्या वाचून आईचे होऊ लागले हाल। दोघेही म्हणतात आमचा आठवडा संपलाय काल। आईला अशा भिकाऱ्यावानी जगण्याचा आला आता खूप वीट। 2 वंशाचे जीवे पण कोणाला तिची दया नाही आली। मग मृत्यूनंतर जुंपले भांडण मैतीच्या खर्चासाठी। शेवटी गावकऱ्याने तिला अग्निडाग दिला। 2 वंशाचे दिवे पण शेवटी एक कामी नाही आला। असे जगता जगता नातूही मोठे झाले। त्यांनाही प्रश्न पडला आई बापाला ठेवावे कोठे। केलेल्या पापाचे फळ त्यांना या जन्मी दिले। जैसी करणी वैसी भरणी ही रीतच खरी आहे। थोडा धीर धर मित्रा, घोडा मैदान जवळच आहे। सज्जना हो, नशीब कुणी दुसरं लिहित नसतं। आपलं नशीब आपल्याच हाती असतं। येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं। मग हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असतं?
याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आईनं आम्हाला 5 गोष्टी दिल्या. आईनं आपल्याला 5 गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट दिली श्वास. गर्भामध्ये असताना डॉक्टर 3 महिन्याचे चेकअप करतो. 7 महिन्यात बाळ पूर्ण होते. डॉक्टर म्हणतो बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे. माझा प्रश्न आहे डॉक्टरला, बाळ श्वास घेते का? डॉक्टर का उत्तर नाहीये. मग आई श्वास घेते आणि त्यातला अर्धा श्वास ती आपल्या बाळाला देते. ती असते आपली आई. दुसरी गोष्ट, आपल्याला आईनं प्राण दिला. बाळांतपणाचा शब्द विग्रह करा. बाळ अधिक अंत बरोबर प्राण होतोय. एका पारड्यात प्राण ठेवते आणि दुसऱ्या पारड्यात बाळ ठेवते. हाच प्रश्न आपल्या बापाला विचारा. डॉक्टर साहेब बापाला प्रश्न विचारतो, या दोघातील एक जीव वाचेल? बाप उत्तर देईल, माझी बायको वाचवा, बाळ गेलं तर जाऊ द्या. पण हाच प्रश्न आपल्या आईला विचारा. आई म्हणेल, डॉक्टर साहेब मला मरू द्या हो, पण माझ्या बाळाचा जीव, माझ्या वंशाचा दिवा वाचवा. बाळासाठी मरते ती फक्त आईच असते. आईनं तिसरी गोष्ट दिली आम्हाला, रक्त. बाळाला नाळा वाटे रक्त पुरवते ती आई असते. आईनं चौथी गोष्ट दिली आम्हाला, दूध. म्हणून तर जुनी म्हण आहे, मी काय मेलेल्या आईचं दूध पिलो का? मित्रांनो लक्षात असू द्या, लोखंड 1 वर्षभर मातीत पूर्ण खराब होऊन जाईल, पण त्याच मातीत काही दिवसापूर्वी पुरलेले हाडं जसेच्या तसेच निघतील. ती आईच्या दुधाची ताकद आहे. आणि 5वी गोष्ट दिली आईने आम्हाला, अब्रू. जी माऊली पतीला किंवा भावाला दाखवत नाही तीच आमची आई. ओट्यावर बसून पदराखाली आम्हाला स्तनपान करते. ती अब्रू आईने आम्हाला दिली. अशा आईला कधीच विसरू नका. आणि ही आई एकदा काळाच्या पडद्याआड झाली, जगामध्ये सर्व मिळेल. कारण हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी. ती आई आपल्याला या जन्मातून गेल्यानंतर केव्हाच मिळणार नाही. साधू संतांचं वाक्य आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अशी माझी माऊली जीवनामध्ये एकदा गेली की परत मिळणार नाही. पण याच माऊलीनं आपल्या पती बरोबर जीवनाच्या सुखदुःखाच्या गोष्टी करीत असताना आपल्या पतीला साथ दिलेली असती आणि तो आपला बाप असतो. आईचं प्रेम बाळावर असतं, तसंच बापाचं प्रेमही मुलीवर असतं. बापाचं हृदय हे आतून पाझरत असतं. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. चिमणी घरट सोडून जाणार म्हणून आतल्या आत खूप रडतं. हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिव आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. अंबुजा लिंबुजा करत मोठी कधी झाली कळलं नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणी गिळलं नाही. दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबांची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हणून
बाप आतून तुटून जातो, कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात आणि लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाप वापस पाठवत असतो. बीपीची गोळी घेतली का, आता कोण विचारील ग. जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटविल ग. बाबा कुणाचं ऐकत नाहीत, पण पुरीला नकार देत नाहीत. पुरीनं रागानं पाहिलं तर ताटात गुलाबजामू घेत नाहीत. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटचा गोळा देणाऱ्यासाठी कहाणी फार वेगळी असते. म्हणून तर बापाचं महत्व सांगताना एका कवीनं म्हटलं आहे, कणखर कणा त्याच्या लाजाळूच्या वेदना. बाप जरी कणखर असला तरी तो आतून पाझरत असतो आणि त्या बापाचं अस्तित्व त्या घरामध्ये असतं. ज्या घरातला बाप गेला त्या घराकडे कोणीही बघू शकतं, पण जोपर्यंत बाप आहे, बाप हा वटवृक्ष आहे तर आई ही सावली आहे. सज्जन हो, कण्वासारखे ऋषी रडले शकुंतलेसाठी, राजा जनका सारखा राजा रडला माझ्या सीतामातासाठी. जीवनामध्ये जी आपली लाडकी सासरला जाती तिच्यासाठीच फक्त वडील रडतात. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागत म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करीतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप घेतो आपुल्याच माथी. घर बाय कोणी मुलं यांना जतन करण्या, बाप होत वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. जीवनामध्ये बाप कुणापुढं नमला नाही, कुणाला वाकला नाही. दगडासारखा हृदयाचा बाप पण आपली लाडकी 18 वर्षाची सासरला जाताना आसमानचा पाऊस पडावा तसा गंगा यमुना आपल्या मुलीच्या मस्तकावर सोडतो आणि सांगतो, लाडके जा सुखानं जा, पण एक विनंती आहे, जीवनामध्ये तुझ्या बापाचं नाव कमव. सासर माहेर हे तुझे 2 क्षेत्र आहे. आतापर्यंत तू माहेरी होती, बापाचं नाव कमावलं. सासरला जात असताना त्या कुळाचा उद्धार कर, हे बाप त्या मुलीला सांगत असतो. आणि आई सांगते, ताई तू चालली ना, ठेच लागून खाली पडली तरी चालेल, पण डोक्यावरला पदर पडून नको देऊ. ही माझी विनंती आहे. तुझ्या आई बापाची ही इज्जत फक्त तुझ्या पदरात आहे. अशा आई बापांना वंदन करून आपण जन्मोजन्मी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण जीवनामध्ये
माय बाप केवळ काशी, त्यांनी न जावे तीर्थाशी. या ओळीचा सराव जर कलियुगामध्ये तरुणांनी घेतला तर निश्चितच हे वृद्धाश्रम, या आईवडिलांची चेष्टा किंबहुना या आईवडिलांची फजिती आपल्या डोळ्यांना पाहणार नाही, अशी कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा माऊलींच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी.